नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आपला माणूस आपला उमेदवार या सदराखाली आपण विविध इच्छुक उमेदवारांशी गप्पा मारतो. त्यांच्याकडनं आगामी निवडणुकींच्या संदर्भात त्यांची ध्येय धोरणं जाणून घेत असतो. आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रभाग क्रमांक 12 इथून इच्छुक असलेल्या उमेदवार सोनाली गौरव दरेकर. आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या डोक्यात कुठल्या संकल्पना आहेत व कुठलं विजन घेऊन त्या या निवडणुकींना सामोरं जाणार आहेत. नमस्कार सोनाली. नमस्कार. सर्वप्रथम मला तुझ्याविषयी सांग. माझं नाव सोनाली गौरव दरेकर. मी टाकवेमाऊ इथलीच आहे. प्रॉपर राहायला तळेगावमध्येच आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर माझं सासर आणि माहेर हे आपल्या मावळ तालुक्यातलंच आहे. त्याच्यामुळं काही तळेगावची ओळख ही वेगळी नाही आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर माझं माहेरचं बॅकग्राऊंड असं आहे की माझे जे मोठे चुलते आहेत नामदेव कुंभार, ते ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर इथे सदस्य म्हणून होते. त्यामुळे राजकारणाची पार्श्वभूमी आमच्या घरात पहिल्यापासूनच आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर मी तळेगावमध्येच आले. तळेगावमध्ये आल्यानंतर मी ज्यावेळेस इकडं आले, माझे सासरे मारुती कुंडलिक दरेकर हे पारंपरिक व्यवसाय करतात. पारंपरिक व्यवसाय म्हणजे करतात. आणि त्याच्यानंतर माझे मोठे सासरे आहेत विठ्ठल कुंडलिक दरेकर. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीतून खूप मोठ्या ह्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे पारंपरिक व्यवसाय म्हणजे नक्की कुठला व्यवसाय आहे? पारंपरिक व्यवसाय म्हणजे कुंभार काम आहे. जे आपण अगदी पिढीजात हा काम आमचं चालूच आहे. माझे आजी सासू असू अथवा माझे सासरे असू, हे पूर्वीपासून हे काम करतच आलेले आहेत. अगदी लहानपणापासून माझ्या सासऱ्यांनी हे काम करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे त्यांची आवड आणि हे जोपासना एक प्रसिद्ध मूर्तिकार होण्यापर्यंतची त्यांची ही आत्तापर्यंतची वाटचाल आहे. तळेगावमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून त्यांना ओळखले जातं आणि प्रत्येकाशी त्यांची ओळख तितपत होत गेलेली आहे. अरे वा, फारच छान. म्हणजे एक आपल्या व्यवसायातनं त्यांनी जनसंपर्क वाढवलेला आहे. बरं, मग तुझं शिक्षण वगैरे काय? म्हणजे तू नोकरी करतेस की तू घरी असतेस? नाही, मी उच्च शिक्षित आहे. माझं शिक्षण मी सध्या आता शिक्षक म्हणून जॉब करत आहे. आता माझं शिक्षण जर म्हटलं तर 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण टाकवे इथे झालेलं आहे, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. त्याच्यानंतरचं जे शिक्षण आहे म्हणजे FY पासून ते BCom पर्यंत आणि नंतर MCom पर्यंत सगळं तळेगावमध्येच झालेलं आहे. त्यामुळे तळेगावशी माझं नातं खूप जवळचं पडतं. कारण अगदी जसं समजायला लागलं म्हणतो आपण, तेव्हापासूनचं सगळं एज्युकेशन माझं तळेगावमध्येच झालेलं आहे. सर्वप्रथम माझं BCom हे आपलं सावित्रीबाई फुले महाविद्यालय तळेगाव इथेच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर MCom माझं इंद्रायणी कॉलेज इथे झालेलं आहे. त्याच्यानंतरचं D.Ed वगैरे आहे ती मी वडगावमध्ये HR कॉलेजमध्ये केलेलं आहे. असं उच्च शिक्षण मी इथे घेतलं आहे. छान. म्हणजे तुझं शालेय जीवन, त्याच्यानंतर कॉलेज लाईफ आणि त्याच्यानंतरचं उच्च शिक्षण सगळंच आपल्या मावळात झालेलं आहे. म्हणजे मावळ तुला तसा पूर्ण परिचित आहेस. बरं, मग आता मला सांग की तुझ्या प्रभागामध्ये तुझा जनसंपर्क कसा आहे? माझा जनसंपर्क जर म्हटला ना, अगदी माझ्या सासऱ्यांपासूनची तो ओळख आहेच. पण मी जशी म्हणजे लग्न करून इथं आले तेव्हापासून माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस माझं जे शिक्षण आहे ते पूर्ण सगळं काही लग्नाच्या अगोदर पूर्ण झालं नव्हतं. काही शिक्षण मी लग्नानंतरही केले. त्याच्यासाठी सपोर्ट म्हणून म्हणू शकता की तुम्ही सासऱ्यांनी खूप केला होता की मला शिकायचं होतं. त्यांची इच्छा होती तिला शिकायचं आहे तर शिक्षण पूर्ण घेऊ देत. त्याच्यानंतर त्यांनी मला शिक्षणासाठी प्रेरित पण केलेलं आहे की तुला घ्यायचं आहे तू घे, तू टेन्शन घेऊ नको, पुढचं शिक्षण पूर्ण कर. त्याच्यामुळे मी जे माझं मास्टर्स आहे ते लग्नानंतर पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर DCA क्लासेस आहेत तेही मी लग्नानंतरच पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नाही का एक शिक्षक या पदावर काम करत असताना माझा जनसंपर्क हा खूप लवकर वाढला. समाजामध्ये लोकांशी माझं म्हणतात ना पटकन ओळख पटली. कारण मी जिथे राहते तो प्रभाग क्रमांक 12 आहे. तिथल्या सगळे जे लोक आहेत ते माझ्या खूप जवळचे आहेत. कारण का रोजचं येणं जाणं आहे, रोजचं माणसं एकमेकांशी बोलत आहेत. त्याच्यामुळे ती ओळख पटकन झाली. आणि आवारात असलेल्या ज्या महिला प्रवर्ग आहेत त्यांच्याशी अगदी जवळचं होतं. कारण मी एक शिक्षिका आहे. शिक्षिका या नात्याने प्रत्येकजण येतं आणि बोलतंच की आपल्या मुलाशी काही असे त्यांना जर काही डाऊट वाटले किंवा काही तर विचारायला ते हमखास येतात माझ्याकडे. त्याच्यामुळे तो ओळख पटकन झाली माझ्याजवळ. आता माझा खरं तोच प्रश्न आहे की तू एक शिक्षिका आहेस, अगदी आपण म्हणू शकतो हाडाची शिक्षिका आहेस. तर तू विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतेस. पण मग हे राजकारण कसं काय? म्हणजे हे गणित मला नाही समजलं. आता शिक्षक आहे हा माझा ठीक आहे. मी एज्युकेशन कंप्लीट केलं. माझा मोटो होता की मला एक शिक्षक या पदावरती
पूर्णपणे काम करायचं होतं. पण प्रत्येकजण हाच विचार करून राहतो की आपण ज्या क्वालिफिकेशन केलंय त्याच लेवलमध्ये तेच काम करावं. पण मग असं मला वाटतं की आज माझं रिझन हे आहे की ज्यावेळेस प्रत्येकजण जर उच्च शिक्षित आहे तर त्यांनी राजकारणात यायला का नकोय. पण प्रत्येकजण जर एक पाऊल पुढे घेतलं तर नक्कीच जे परिवर्तन आपण तिथं घडवतो ते आपण इथेही करू शकतोच ना. म्हणजे थोडासा बदल आपण तिथं करतो. आता मी शिक्षक म्हणून मुलांना शिकवण्याचं काम करते, त्यांना समाजात वावरण्याचा धडे देते, तर मग मी तेच काम राजकारणातही करू शकते ना. आणि जर ही संधी जर माझ्याकडे आली आहे, जर मला ते येत आहे, म्हणजे ही संधी तर आलीच आहे, तर ह्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवण्याची वेळ आहे माझ्याकडं. म्हणून आता तू प्रभाग क्रमांक 12 मधून इच्छुक आहेस, तर तुमच्या प्रभागामध्ये अशा कुठल्या अजेंड्यावरती काम करायला तुला आवडेल? आता मी प्रभाग क्रमांक 12मधून उमेदवारीसाठी उभी होते. तर मी सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं सक्षमीकरण ह्या मुद्द्यावरती काम करणार आहे. कारण महिला आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिला ज्या आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आहे. पण काम करताना खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरही आहे, पुरुषांवरही आहे. महिलांचं सक्षमीकरण असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याची सेवा, कारण काय होतं की महिला या आरोग्याकडे दुर्लक्षित करतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते की पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था ही खूप गरजेची आहे. कारण जर पाणीच वेळेवर नसले तर महिलांची कामंही होत नाही. त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था ह्याच्याकडेही काम करणं खूप महत्त्वाचं आहे. ते सर्वप्रथम मी करेल. त्याच्यानंतर जर म्हटलं तर बंदिस्त गटारे आहे. कारण मी ज्या प्रभागातून आहे त्या प्रभागामध्ये खूप सारी कामं अशी आहेत की जिथे बंदिस्त गटारे अजूनही झालेली नाहीत. ते काम करण्याचं आहे. त्याच्यानंतर आहे लाईट जी आहे आपली, त्याचं बंदिस्तीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण गाव पातळी आहे, तिथे येणारी वाहनं वगैरे आहेत, त्याच्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी होऊ शकतात ज्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. त्याचं काम राहिलेलं आहे, ते पण पूर्ण करायचं आहे. तेही करेल नक्कीच. वा, म्हणजे तुझं विजन क्लिअर आहे की तुला प्रभागामध्ये कुठली कुठली कामं करायची आहेत. फारच छान. आणि तू जे म्हटलीस की महिला सबलीकरणासाठी तुला काम करायचं, तर स्पेसिफिकली तू सांगू शकते का की त्या अजेंडामध्ये तुला काय काम करायचं आहे? आता महिलांचं, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिलाच उद्योजक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. पण कसं असतं की महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, पण काही काही म्हणतो ना आधुनिक गोष्टींचं त्याच्यासाठी जोड खूप गरजेची असते. ज्यावेळेस त्यांना काहीतरी करण्यासाठी आधुनिक गोष्टीही उपलब्ध होतात, तर त्या आधुनिक गोष्टीतून ते आणखीन डेव्हलप होतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळे उपक्रम राबवता येतील. त्याचबरोबर उपक्रम राबवून त्याच्यातून त्यांना त्याचा फायदा कसा घ्यायचा, किंवा शासन खूप साऱ्या अशा योजना आहेत ज्या राबवतात, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत म्हणजे नाही. शासकीय योजना शासकीय योजना आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, तर त्या पोहोचवण्याचं सर्वप्रथम काम करेल मी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की शासन जे आहे ते खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या इतरांपर्यंत म्हणजे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या पोहोचल्या जात नाही. तर त्या विविध माध्यमातून किंवा मग उपक्रम घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सोनाली, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तू तुझ्या जनतेला काय आव्हान करशील? एवढंच सांगेल की आपले कार्यसम्राट आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांनी आपल्या मावळ तालुक्यात खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणू शकत नाही, एक सगळ्या योजनांची एक गंगाच आणलेली आहे. त्याच गंगेचा प्रवाह मी माझ्या प्रभागातही आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एवढंच सांगायचं आहे की त्या जसा हा प्रभाग आपला आहे, हा त्याच वाटचालीवरती काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि मी एवढंच जनतेकडे मागणं मागते की मला जी तुम्ही आता संधी देणार आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल. सोनालीने सांगितलं की जो मावळ तालुक्यात जी विकासाची गंगा वाहते आहे, तर त्या प्रवाहात तिला तिच्या प्रभागाला न्यायचं आहे व यासाठी तिला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तर सोनाली, तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.